जो बाहेर नसतो तर आपल्या घरातच असतो. बाहेरचा शत्रू समोरून वार करतो, पण घरातला शत्रू हसत हसत तुमच्या मनावर घाव घालत राहतो. तो तुमच्याशी गोड बोलतो, पण मागे तुमच्याबद्दल चुकीचं बोलतो. तो तुमच्या यशावर हसतो, तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतो आणि हळूहळू तुमचाच आत्मविश्वास तोडायला लागतो. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती आहे? अशा लोकांविरुद्ध तुम्ही उघडपणे काही बोलू शकत नाही, कारण ते आपले असतात. म्हणून खूप लोक आयुष्यभर शांतपणे त्रास सहन करत राहतात. पण लक्षात ठेवा, शांत राहणं आणि स्वतःला हरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हालाही आयुष्यात घरातल्या लोकांकडून कमीपणा, टोमणे, मानसिक त्रास किंवा मत्सर सहन करावा लागत असेल तर आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. आणि शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच खोल, खऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे माध्यम आत्ताच जोडून ठेवा आणि आत्ताच सदस्य व्हा. 1. प्रत्येक गोष्ट मनाला लावणं बंद करा. घरातले लोक जेव्हा सतत टोमणे मारतात, कमी लेखतात, तेव्हा माणूस आतून तुटायला लागतो. तुझ्याकडून काही होणार नाही, तू नेहमी चुकीचाच असतोस, इतरांना बघ आणि स्वतःला बघ, अशा शब्दांनी हळूहळू माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. आणि इथेच त्यांचा खेळ सुरू होतो. कारण जो माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो तो आधीच अर्धा हरलेला असतो. म्हणून पहिली गोष्ट करा, प्रत्येक गोष्ट मनाला लावणं बंद करा. लक्षात ठेवा, लोक अनेकदा स्वतःच्या असुरक्षिततेमुळे दुसऱ्याला कमी दाखवतात. काही लोकांना तुमचं चांगलं झालेलं पाहवत नाही, काहींना तुमचा आत्मविश्वास खटकतो आणि काहींना फक्त दुसऱ्याला दुखावण्यात आनंद मिळतो. म्हणून प्रत्येक शब्द स्वतःच्या मनात साठवू नका, कारण चुकीच्या लोकांचे शब्द जर तुम्ही मनात ठेवले तर ते हळूहळू तुमचं मनच कमकुवत करतं. 2. सगळ्यांना तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट सांगू नका. खूप लोकांची एक मोठी चूक असते, ते घरातल्या लोकांनाच सगळं सांगतात, त्यांची स्वप्न, त्यांची भीती, त्यांचे पुढचे विचार सगळं. पण प्रत्येक जवळचा माणूस तुमच्यासाठी चांगलाच असेल असं नाही. काही लोक तुमच्या गोष्टी ऐकतात, पण योग्य वेळ आली की त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. तुमची कमजोरी, तुमची भीती, तुमचं दुःख हेच त्यांचं शस्त्र बनतं. म्हणून शांत लोक प्रत्येक गोष्ट उघड करत नाहीत, ते लोकांना पाहतात, समजून घेतात आणि मगच मन उघडतात. लक्षात ठेवा, स्वतःबद्दल कमी बोलणारा माणूस जास्त सुरक्षित असतो, कारण लोकांना जितकी कमी माहिती असेल तितकं तुमच्यावर त्यांचा ताबा कमी असतो. 3. तुमच्या भावना त्यांच्या हातात देऊ नका. घरातले काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात. त्यांना तुमचा राग पाहायचा असतो, तुमचा अस्वस्थता पाहायची असते, कारण त्यांना वाटतं आपण याला हरू शकतो. आणि तुम्ही प्रत्येक वेळी रागावलात, भांडलात, दुखावलात की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून मजबूत लोक प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाहीत, ते स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं ज्याला तुमच्या भावनांवर ताबा मिळतो तो तुम्हाला सहज हरू शकतो. म्हणून स्वतःला सावरायला शिका. काही गोष्टी ऐकूनही शांत राहायला शिका, कारण काही वेळी तुमची शांतता समोरच्याला जास्त अस्वस्थ करते. 4. तुमची किंमत स्वतःची किंमत स्वतःला द्या. घरात सतत कमी लेखलं गेलं की माणूस स्वतःचीच किंमत विसरायला लागतो. त्याला वाटायला लागतं कदाचित मी खरंच काहीच नाही, आणि हळूहळू तो स्वतःला छोटं समजून लागतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःला कमी समजायला लागलात तर जगही तुम्हाला तसंच वागावायला लागतात. म्हणून स्वतःची किंमत स्वतः ठरवा. तुमचं महत्त्व दुसऱ्यांच्या शब्दावर ठरवू नका. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता त्या दिवशी लोकांची वागणूक तुम्हाला आतून
तोडणं थांबवतं. 5. स्वतःला शांतपणे मजबूत बनवत राहा. खूप लोक चुकीच्या लोकांशी लढण्यात आयुष्य घालतात. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, कोणी मागे काय बोलतंय आणि या सगळ्यात ते स्वतःचं आयुष्य विसरतात. पण शहाणे लोक वेगळं करतात. ते स्वतःवर काम करतात, स्वतःचं मन मजबूत करतात, स्वतःचं आयुष्य सुधारतात, स्वतःची स्वप्न पूर्ण करतात. कारण त्यांना माहिती असतं, वाईट लोकांशी भांडून कोणी मोठं होत नाही. स्वतःला इतकं उंचावर नेणं की त्यांची किंमतच उरणार नाही, हेच खरं उत्तर असतं. लक्षात ठेवा, लोकांना तुमचं दुःख जास्त आठवत नाही, पण तुमचं यश कायम लक्षात राहतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरातला शत्रू सर्वात धोकादायक असतो, कारण त्याला तुमच्या कमजोरी माहीत असतात. पण जर तुम्ही शांत राहून स्वतःला मजबूत बनवलं तर एक दिवस त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रयत्न अपयशी ठरतो. कारण मजबूत माणूस मोठ्याने भांडत नाही, तो शांत राहून स्वतःचं आयुष्य इतकं मोठं बनवतो की वाईट लोक आपोआप छोटे वाटायला लागतात. तुम्ही इथपर्यंत आलाच आहात म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सिरियस आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमचं आयुष्यही बदलू शकतं. 6. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसू नका. घरातले काही लोक तुम्हाला मुद्दाम कमी लेखतात. तुम्ही काही केलं तरी कमी, तुम्ही मेहनत घेतली तरी कमी, तुम्ही यश मिळवलं तरी त्यांना त्यांचं चुका दिसतात आणि मग तुम्ही सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मी चुकीचा नाही, मी हे करू शकतो, माझ्यातही क्षमता आहे. पण लक्षात ठेवा, काही लोकांना सत्य बघायचंच नसतं, त्यांना फक्त तुम्हाला खाली ठेवायचं असतं. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसू नका, कारण जो माणूस सतत मान्यता मागत राहतो तो आतून कमकुवत होत जातो. शांतपणे तुमचं काम करत राहा, वेळ आणि तुमचं आयुष्य एक दिवस उत्तर देईल. 7. घरातल्या प्रत्येक भांडणात उतरू नका. काही लोकांना सतत वाद घालण्याची सवय असते, ते मुद्दाम तुम्हाला चिडवतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण करतात, कारण त्यांना तुमची शांतता मोडायची असते आणि तुम्ही प्रत्येक वेळी उत्तर द्यायला लागता तर तुम्ही थकता. लक्षात ठेवा, प्रत्येक भांडणं जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं नसतं. काही वेळा वादापासून दूर राहणं ही सर्वात मोठी शहाणपणाची चाल असते. कारण काही लोकांशी बोलून प्रश्न सुटत नाही, फक्त तुमची मानसिक शांतता खराब होते. म्हणून कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे समजून घ्या. कारण शांत राहणारा प्रत्येक माणूस कमजोर नसतो, तो स्वतःची ऊर्जा वाचवत असतो. 8. स्वतःचं आयुष्य गुपचूप घडवत राहा. खूप लोक एक मोठी चूक करतात, ते त्यांच्या प्रत्येक योजनेबद्दल घरातल्या लोकांना सांगतात, हे करायचं आहे, हे स्वप्न आहे, हे नवीन सुरू करणार. पण काही लोक तुमच्या स्वप्नांनाच कमजोर करतात. ते सुरुवातीलाच तुम्हाला घाबरवतात, तुमच्याकडून नाही होणार, हे खूप कठीण आहे, तू अपयशी ठरशील आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. म्हणून प्रत्येक गोष्ट आधीच सांगू नका, शांतपणे काम करा, शांतपणे स्वतःला घडवा. कारण काही वेळा लोकांना तुमच्या स्वप्नाबद्दल सांगण्यापेक्षा थेट परिणाम दाखवणं जास्त प्रभावी असतं. 9. तुमच्या मनाची शांतता जपा. घरातले चुकीचे लोक तुमचं मन सतत अस्वस्थ ठेवतात. ते काहीतरी बोलतात आणि मग तुम्ही दिवसभर त्याचाच विचार करत बसता. हळूहळू तुमचं मन थकलंय लागतं. म्हणून स्वतःच्या मनाचं रक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्ट मनात ठेवू नका, काही गोष्टी सोडून द्या, काही लोकांकडे दुर्लक्ष करा. कारण मानसिक शांतता गेली की आयुष्याची ताकद कमी होते. म्हणून स्वतःला अशा गोष्टींमध्ये गुंतवा जिथे तुम्हाला आनंद मिळतो. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःचं मन मजबूत करा. कारण ज्या दिवशी तुमचं मन स्थिर होतं त्या दिवशी लोकांचे शब्द तुमच्यावर परिणाम करणं कमी करतात. 10.
तुमचं यशच शेवटचं उत्तर ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, लोकांशी भांडून राग धरून सतत स्वतःला सिद्ध करून बसून कोणी मोठं होत नाही. खरं उत्तर शब्दात नसतं, ते तुमच्या आयुष्यात असतं. म्हणून ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या मनावर घाव घातले, त्यांच्या मागे वेळ घालवू नका. स्वतःला इतकं घडवा की एक दिवस त्यांनाच तुमच्याकडे पाहून आश्चर्य वाटेल. लक्षात ठेवा, लोक तुमचे शब्द विसरतात, पण तुमचं यश विसरत नाहीत. म्हणून दुःखात अडकून राहू नका, उभं राहण्यात वेळ घाला. कारण ज्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला लागतं, त्या दिवशी तुम्हाला कमी लेखणारे लोक शांत होतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरातले चुकीचे लोक तुमचं आयुष्य तेव्हाच बिघडवू शकतात जेव्हा तुम्ही स्वतःची ताकद विसरता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मजबूत बनवायला सुरुवात करता, त्या दिवशी त्यांचा खेळ हळूहळू संपायला लागतो. कारण शांत माणूस मोठ्याने भांडत नाही, तो स्वतःचं आयुष्य इतकं मोठं बनवतो की वाईट लोक आपोआप लहान वाटायला लागतात. 11. स्वतःची तुलना करणं बंद करा. घरातले काही लोक सतत तुलना करतात. तो बघ किती पुढे गेला, ती बघ किती हुशार आहे, तुझ्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे. आणि हळूहळू माणूस स्वतःला कमी समजू लागतो. लक्षात ठेवा, तुलना ही आत्मविश्वास संपवणारी सर्वात धोकादायक गोष्ट आहे. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. म्हणून दुसऱ्याची तुलना करत बसू नका. तुम्हाला कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही हीच खरी तुलना असली पाहिजे. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वाटेवर लक्ष द्यायला लागता, त्या दिवशी लोकांचे शब्द कमजोर पडायला लागतात. 12. तुमची कमजोरी सगळ्यांसमोर दाखवू नका. घरातले काही लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत, ते त्याचा वापर करतात. तुम्ही दुखावलेला आहात हे कळलं की ते आणखी टोमणे मारतात. तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरत आहात हे कळलं की ते त्या गोष्टीवर वार घालतात. म्हणून प्रत्येक वेळी तुमचं मन उघड करू नका. प्रत्येकजण तुमच्या वेदनेला समजून घेईलच असं नाही. काही लोक फक्त तुमची कमजोरी शोधत असतात. म्हणून स्वतःला सावरायला शिका, स्वतःच्या भावना स्वतः हाताळायला शिका. कारण जितक्या कमी वेळांना लोकांना तुमच्या कमकुवत जागा माहिती असतील, तितकं तुम्ही मजबूत राहता. 13. स्वतःसाठी मर्यादा ठरवा. खूप लोकांना वाटतं घरातल्या लोकांना काहीही बोलण्याचा अधिकार असतो. पण लक्षात ठेवा, नातं कोणतंही असलं तरी अपमान सहन करणं बंधनकारक नाही. कोणी सतत तुमच्यावर ओरडत असेल, कमी लेखत असेल, तुमच्या मनाची किंमत करत नसेल, तर तिथे मर्यादा ठरवणं गरजेचं असतं. कोणाशी किती बोलायचं, कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागतं. कारण जिथे मर्यादा नसतात तिथे लोक गैरफायदा घ्यायला लागतात. म्हणून स्वतःचा आदर करायला शिका. कारण जो माणूस स्वतःचा आदर करतो त्यांच्याकडे लोक सहजपणे चुकीचं वागू शकत नाही. 14. घरातल्या विषारी वातावरणामुळे स्वतःचं भविष्य खराब करू नका. खूप लोक घरातल्या त्रासात इतकं अडकतात की त्यांची स्वप्नच विसरून जातात. त्यांचं लक्ष सतत त्या लोकांवर राहतं. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, कोणी कोणाच्या बाजूने आहे, आणि हळूहळू त्यांचं स्वतःचं आयुष्य मागे पडायला लागतं. पण लक्षात ठेवा, वाईट लोकांचं वागणं तुमच्या भविष्यापेक्षा मोठं नाही. म्हणून स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या, शिकण्यात लक्ष द्या, स्वतःला घडवण्यात लक्ष द्या, स्वतःचं आयुष्य सुधारण्यात लक्ष द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर काम करायला लागता, त्या दिवशी वाईट लोकांचं महत्त्व कमी व्हायला लागतं. 15. शांत राहून जिंकायला शिका. खूप लोकांना वाटतं जिंकायचं असेल तर मोठ्याने भांडावं लागतं, पण खरं जिंकणं वेगळं असतं. खरं जिंकणं म्हणजे लोकांनी कितीही खाली खेचलं तरी स्वतःवर घेऊन जाणं.
लोकांनी किती टोमणे मारले तरी स्वतःचा आत्मविश्वास जिवंत ठेवणं, लोकांनी किती त्रास दिला तरी स्वतःचं मन चांगलं ठेवणं, कारण शेवटी जिंकतो तोच, तो जो तुटत नाही. म्हणून शांत राहा, पण कमजोर बनू नका. स्वतःला मजबूत बनवा, स्वतःचं आयुष्य मोठं बनवा, कारण ज्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला लागतं त्या दिवशी घरातले चुकीचे लोक आपोआप शांत होतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरातला शत्रू तुमचं मन दुखवू शकतो पण तुमच्या भविष्य थांबू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, म्हणून स्वतःसाठी उभं राहा. स्वतःला इतकं घडवा की शांत राहून असा खेळ खेळा की एक दिवस तुमचं आयुष्यच तुमचं उत्तर बनेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ता लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये शांत असे नक्कीच लिहा आणि लिहिल्याशिवाय जाऊ नका, कारण की जर तुम्ही एक कमेंट करसाल तेच आमचं खूप मोटिवेशन आहे. आणि लाईकसुद्धा करून जा. धन्यवाद.